Ribalama Shanterebe Dialaraba, Rekalama Santo Rabani Balaba Shanterebe. Hallelujah. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Glorious God, we worship you. Thank you, Master. Thank you, Jesus. Pastor Bantu. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आरोग्याच्या या सभेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपला देव पवित्र, सामर्थ्यशाली, दयाघन, अंधक्रोध, दयाळू परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्याची आराधना कराल काय? आपण त्याची आराधना करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. प्रभू, आम्ही तुझी आराधना करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपले हात उंच करूया. प्रभूला म्हणून, प्रभू आम्ही समर्पित होतो देवाप्पा. Oh Jesus, we worship you, Lord. We praise you. We give you glory. Ramadara Shantere Beriaraba, Seferia Darabari Bala Shakaria Tere Beriaraba, O Ramandere Beribara Sekeria Tere Beriaraba. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. आपण सर्वजण प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आज आम्ही तुझ्या पवित्र आसनाजवळ येतो. प्रभू, तू दयेचा सागर आहेस. प्रभू, तू कृपेने भरलेला परमेश्वरच देवाप्पा. तू अत्यंत कृपाळू आणि दयाळू परमेश्वरच. प्रभू, तुझी दया सनातन आहे देवाप्पा. आणि म्हणून परमेश्वरा, तुझ्या लेकरांच्या प्रार्थनेकडे तुझे कान लावलेले प्रभू. तुझे हात आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वरा तयार प्रभू. आणि म्हणून आज आम्ही तुझ्या समोर येतो देवाप्पा. प्रभू, इब्रिकराचा 10 अध्याय 19 वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, आम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध होऊन त्या दयेच्या आसनाजवळ येतो. येस फादर, यावेळेस आम्ही त्या रक्ताद्वारे त्या पवित्र आसनाजवळ प्रवेश करतो. प्रभू, धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Hallelujah, Master. We worship you, Jesus. We praise you, Abba. We give you the glory. आम्ही तुझी आराधना करतो प्रभू. आम्ही तुझ्या पवित्र नावाला उत्साहतो दे बाप्पा. कारण तू दयेचा सागर आहेस प्रभू. आम्ही तुझी आराधना करतो. Thank you, Lord. पवित्र आत्मे, आम्ही तुझं स्वागत करतो. आपले हात उंच करून आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. यावेळेस आपले हात उंच करून आपण पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. थँक यू जीसस. रिखालामा शांदोराबा रिबालाबा रेमांदे सेकोरी आंते रेबेली बाला शाराबा बाबा बाबा इरामांदे खालामा सेकेरी आंते रेबेली बालाबा रामांदो शांते रेबेली आलाराबा सेके ओ रिबालाबा शांदाराबा राबा. थँक यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome, Holy Spirit. पवित्र आत्म्याचं आपण स्वागत करूया. आपण सर्वजण मिळून यावेळेस पवित्र आत्म्याचं स्वागत करूया. वेलकम होली स्पिरिट. वी आर इन योर प्रेझेन्स. फिल अस विथ योर पॉवर. लिव इनसाइड ऑफ मी. You're the living water, never dry fountain, comfort and counselor,
अपने हात उंच करून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणूया, प्रभू तुझं नाव सर्व नावावर उंच आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव उंच करा, ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाची आराधना करा, संपूर्ण सृष्टी त्याच्या नावासमोर गुडघे टेकते प्रियांनो. आणि म्हणून तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक समस्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासमोर गुडघे टेकेल आणि निघून जाईल. कारण परमेश्वराचं नाव, पवित्र शास्त्रात त्याचं नाव सामर्थ्यशाली आहे, त्याचं नाव शत्रुग आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून यावेळेस आपण प्रभूच्या नावाची आराधना करूया. लिफ्ट युअर होली हँड, यावेळेस आपले पवित्र हस्त उंच करूया आणि प्रभूला म्हणू, प्रभू तुझं नाव उंच दे बाप्पा. थँक यू जीसस. I lift your holy name on high, O God. Thank you Jesus. आपल्या जीवनामध्ये फक्त येशू ख्रिस्ताचं नाव आपण उंच करूया. हालेलुया. बायबल सांगतं अब्रामाने आपल्या एकुलत्या एका पुत्रापेक्षा जास्त परमेश्वरावरती प्रेम केलं आणि त्याचमुळे विश्वासू पिता म्हणून या पृथ्वीवर त्याला संबोधित करण्यात आलं माझ्या प्रियांनो. आणि अब्रामाला देवाने आशीर्वादित केलं. बायबल सांगतो उत्पत्ती 24 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने अब्रामाचं कल्याण केलं आणि त्याला सर्व बाबतीत परमेश्वराने तृप्त केलं. तुमचा जीव परमेश्वर तृप्त करेल ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती प्रेम कराल प्रियांनो. लिफ्ट युअर होली हँड. ज्यावेळेस तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, त्याची तुम्ही आराधना करता, तुम्ही त्याला नमन करता प्रियांनो. ओ रिबा बशंतरा बरिया, ओ सेकेरिया मेरेरिया लाबा. हालेलुया. उद्धार है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. उद्धार है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे. सब नामों में ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे. मीठा बोना, प्यारा बोना, अच्छा बोना यीशु नाम. मीठा बोना, प्यारा बोना, अच्छा बोना यीशु नाम. ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे. उद्धार है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. उद्धार है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे. Yes, Father, we worship your name. आम्ही तुझं नाव उंच करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. Thank you, Jesus. Hallelujah. एक जुनं गीत आपण या ठिकाणी प्रभूची आराधना करण्यासाठी गाऊया. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए
घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। थैंक यू जीसस। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए। थैंक यू जीसस। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए। घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं। Thank you, Jesus. We worship you, Lord. We worship you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए। घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो। Thank you, Lord. Thank you, Master. We worship you, Jesus. We give you glory, Master. We praise you, Jesus. Hallelujah. 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 Thank you, Jesus. किती लोक तयार आहेत प्रभूची आराधना करण्यासाठी? किती लोक त्याला धन्यवाद देण्यासाठी तयार आहेत? Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बोलो यीशु मसीह की जय। आमेन। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महा मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महा मेरे प्रभु। तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को। कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया। लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु। कहता है दिल मेरा धन्यवाद, किए तूने कार्य महान मेरे
तू चांगला परमेश्वर आहेस प्रभू, तू अद्भुत देव आहेस रे बाप्पा. थँक यू लॉर्ड, यू आर ऑसम गॉड. आम्ही तुझा महिमा करतो प्रभू. सगळा आदर, सगळा महिमा आणि सर्व गौरव आम्ही तुझ्या पवित्र नावाला देतो प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही ही आराधना करतो प्रभू. आमेन. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार आहात का आजच्या देवाच्या वचनासाठी? आज प्रभूचं वचन स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही कनेक्ट झालेले असाल तर प्लीज कृपया इतरांना देखील तुम्ही शेअर करू शकता आजची लिंक पाठवून. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर अमर, विशाल तोडणे, ब्रदर विशाल. हालेलुया. ब्रदर खंडागळे, सिस्टर प्रणाली जाधव, सगळ्यांचं स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण आपली चर्चच्या लिंकला म्हणजे फेसबुक लिंक इतरांना शेअर करूया, जेणेकरून अनेक लोक आज जोडले जातील आणि प्रभूच्या वचनाद्वारे ते आशीर्वादित होतील. थँक यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. आमेन. देवाचा आनंद माझी ताकद आहे. आमेन. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे. प्रभूच्या सामर्थ्याने मी महाविजय होणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्यावरती संकट येतं, ज्यावेळेस तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराचा आधार करता, परमेश्वर त्याचा गौरव, त्याचं सामर्थ्य प्रकट करतो. आमेन. हालेलुया. अनेक लोकांच्या या परिस्थितीमध्ये, या वातावरणामध्ये अनेक लोक खचलेले असताना देवाचं सामर्थ्य प्रकट करणं हे अत्यंत माझ्यासाठी सुदैवी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस मी संदेश देतो, ज्यावेळेस मी लोकांना सांगतो की देवावर विश्वास ठेवा, आणि ज्यावेळेस खचलेले मनोधैर्य खचलेले लोक ज्यावेळेस देवाचं वचन ऐकून प्रभूवर विश्वास ठेवतात, त्यावेळेस देवाचा गौरव प्रकट होतो. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आज देवाचा गौरव पाहू इच्छिता तर देवाच्या नावावर विश्वास ठेवा, कारण देव अद्भुत आहे. आमेन. हालेलुया. हे युद्ध बळाने, पराक्रमाने विजयी होणार नाही. या युद्धामध्ये कुणीही स्वबळाने विजय होणार नाही. आमेन. हालेलुया. पहा, आज अनेक धडधाकट लोक, अनेक शक्तिशाली लोक त्या व्हायरसद्वारे बळी पडतात. अनेक तुम्ही बातम्या ऐकताय, तरुण मनुष्य, चांगले पैलवान लोक, जे बॉडी बिल्डर आहेत, असे लोक देखील या व्हायरसच्या विळख्यात अडकून मरण पावतात. परंतु तुम्ही आजपर्यंत जिवंत आहात. आजपर्यंत तुम्हाला व्हायरसची बाधा झाली नाही. ही अशा प्रकारे व्हायरसनी गाठलेला आहे. गेल्याच आठवड्यामध्ये आपल्या पुणे शहरात एक सुंदर असे चांगले पास्टर अण्णा पवार म्हणून या अशा व्हायरसच्या द्वारे त्यांचं मरण आलं. अत्यंत दुःखद बातमी होती ती माझ्यासाठी, कारण ते एकदम आशीर्वादित पास्टर होते. परंतु अचानक त्यांच्या जीवनामध्ये असं संकट आलं. माहिती नाही का, पण देवाच्या कॉल समोर किंवा देवाच्या इच्छेसमोर कुणीही प्रश्न करू शकत नाही. परंतु आज एवढीच आठवण करून देण्यासाठी मी ही बातमी सांगितली की देवाशिवाय आपल्याला कुणीही वाचू शकत नाही. देवच आपलं संरक्षण आहे, देवच आपलं कवच आहे. आमेन. आणि म्हणून पवित्र शास्त्राच्या प्रत्येक वचनावरती विश्वास ठेवा. आज जर तुमच्या आतमध्ये श्वास आहे, आज जर तुम्ही श्वास घेताय, तर ती केवळ त्याची दया आहे, त्याची कृपा आहे, आणि म्हणून तो श्वास तुम्हाला मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अशा भयावह परिस्थितीमध्ये आपण देवावरती जास्तीत जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. आमेन. हालेलुया. आपण घोषित केलं पाहिजे, जरी शरीराचा नाश झालेला, आत्म्याचा नाश शैतान करू शकणार नाही, कारण बायबल सांगतं की त्याच्या भक्ताचं मरण त्याच्या दृष्टीने अनमोल आहे. आमेन. हालेलुया. मृत्यू म्हणजे पृथ्वीवरचा अंत आहे, परंतु त्यानंतरही जीवन आहे, आणि ते देवाबरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही देवाबरोबर राहण्यासाठी देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही यावेळेस पृथ्वीवरती आहात, आणि म्हणून देवाचे आभार मानत राहा की प्रभू या पृथ्वीवरती जर तुम्ही पौलाचं 2 Corinthians मध्ये
10 ते 13 अध्याय वाचतात तर त्या ठिकाणी पॉल म्हणतो माझ्यासाठी मरण अत्यंत उत्तम आहे, परंतु देवाची इच्छा म्हणून मी या पृथ्वीवर आहे. आमेन, हालेलुया. परमेश्वराबरोबर राहणं किती उत्तम आहे, ते मनोहर चांगलं आहे. आणि म्हणून यावेळेस जर देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या कृपेने तुम्ही या पृथ्वीवर देवाची आराधना करता तर देवाचे आभार माना प्रियांनो. जे काम तुम्हाला देवाने या पृथ्वीवर पूर्ण करावयास ठेवलेलं ते पूर्ण करत राहा. देवाची स्वार्थ, प्रभूची स्वार्थ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःला समर्पित करा. आमेन, हालेलुया. कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका की मला काय होईल आणि माझं कसं होणार आहे, मला काय परिस्थितीतून जावं लागणार आहे. जर देवाचा हात तुमच्यावरती आहे तर तुमच्या आजूबाजूला देवाची इच्छा जर आहे, देव तुम्हाला संरक्षण देतोय तर तुमच्या आजूबाजूला जर पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तुझ्या डाव्या बाजूस शस्त्रवधी लक्षवधी पडले तरी ते तुला भिडणार नाही. आमेन, हालेलुया. त्याची बाधा तुला होणार नाही. याचा अर्थ परमेश्वराच्या इच्छेपुढे काहीच नाही. आमेन, हालेलुया. आणि म्हणून प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, तुझा वरदास्त माझ्या जीवनावरती येऊ दे, तुझी कृपा दृष्टी माझ्यावर कर. आणि हा काळ आहे तो कृपेत वाढण्याचा काळ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं त्याची कृपा रोज आणि रोज नवीन होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून कालच्या दिवशी काय घडलेलं आहे, काल काय तुम्ही गमावलंय, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, दॅट्स नॉट मॅटर. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या भवितव्यावरती परिणाम करणार नाही, परंतु आज आत्ता या क्षणाला तुम्ही देवाचे आभार मानताय ते तुमच्या जीवनामध्ये भवितव्यात मॅटर करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे, कारण तुम्हाला ग्रेस प्राप्त होणार आहे, तुम्हाला कृपा मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जर तुम्ही त्याला धन्यवाद द्या, आज तर तुम्ही त्याचे आभार माना, तर तुमच्या उर्वरित दिवसांसाठी परमेश्वर या पृथ्वीवर तुम्हाला कृपा प्रसाद देईल. आमेन, हालेलुया. पहा, जर तुम्ही वाचलं अब्रामाविषयी तर अब्राम म्हणाला, प्रभू मी काहीच नाही, मी तुझा सेवक आहे, मी तुझ्या पायाची धूळ, मी तुझा दास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू त्याला म्हणाला, तू माझा मित्र आहेस, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुझं नाव राष्ट्रांमध्ये मोठं करेल. आमेन, हालेलुया. तुम्ही दाविदाचं उदाहरण घ्या. दावीद म्हणाला, प्रभू या मानवतो काय की तू त्याची आठवण करावी. आमेन, हालेलुया. ज्या परमेश्वराने दाविदाला उकिरड्यावर उचललं आणि राजाच्या पंक्तीत बसवलं, परमेश्वराने त्याला इस्रायलाचं राज्य दिलं, प्रभूने त्याला राजांचा संपूर्ण इस्रायलाचं राज्य त्याच्या हातामध्ये दिलं, तरी देखील तो नम्रतेने परमेश्वर असं म्हणाला, प्रभू मानवतो काय की तू त्याची आठवण करावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव सर्व सामर्थ्य, बायबल सांगतो तो सर्वत्रकरण साक्षी प्रभू आहे, तो अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं त्याच्या इच्छेशिवाय या पृथ्वीवरती पान देखील पडत नाही. आमेन, हालेलुया. एखादा पक्षी देखील त्याचा प्राण सोडू शकत नाही जोपर्यंत देवाची इच्छा होत नाही. आणि बायबल सांगतं तुम्ही त्याच्यासाठी कितीतरी अनमोल आहात. आमेन, हालेलुया. देव म्हणतो तुम्ही माझ्यासाठी अत्यंत अनमोल आहात. आणि म्हणून ही वेळ देवाबरोबर चालण्याची, देवाच्या समक्षतेमध्ये राहण्याची ही वेळ आहे. या परिस्थितीमध्ये आपण देवाच्या वचनाकडे पाहूया, कारण देवाचं वचनच आपल्याला आशीर्वादित करणार आहे. आमेन, हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. से हालेलुया. आमेन. प्रभूची कृपा आहे की आपण देवाच्या वचनासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण वाचूया जकरिया त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 6वं वचन. सगळेजण पवित्र शास्त्रामध्ये पाहतील. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुबाबेलास परमेश्वराचे वचन आले, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बलाने नाही आणि पराक्रमाने नाही, परंतु माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, बळाने किंवा पराक्रमाने या पृथ्वीवर आज प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी बळाचा उपयोग केला जातो, तिथं शक्तीचा, तिथं ज्ञानाचा उपयोग केला जातो एखाद्या गोष्टीमध्ये विजय होण्यासाठी. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट सांगतं की बळाने नाही, पराक्रमाने नाही, परंतु आत्म्याने कार्य सिद्धी जाणार आहे.
आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे जर तुम्हाला कार्य सिद्धीच मिळवायचं आहे तर पवित्र शास्त्र सांगतं तुम्ही त्या आत्म्याला समर्पित होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही स्वतःच्या बळावरती ते युद्ध जिंकू शकत नाही. तुमच्या पराक्रमाने तुम्ही युद्धामध्ये महाविजय होणार नाही. परंतु तुम्हाला जर युद्धामध्ये विजय व्हायचा आहे तर तुम्हाला आत्म्याने ते कार्य सिद्धीस देण्यासाठी त्या आत्म्यावरती तुम्हाला ते कार्य सोपवावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझे आत्मिक पिता पास्टर पीटर सिल्वे म्हणतात की परमेश्वराला युद्धामध्ये भागीदारी आवडत नाही. आमेन. 50% तुम्ही आणि 50% देव तुमच्या बरोबर कधी राहणार नाही. देव म्हणेल एक तर तू युद्ध कर, नाहीतर ते संपूर्ण युद्ध माझ्यावरती सोपव. आमेन, हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मोशे ज्यावेळेस त्या समुद्राच्या किनारी होता आणि त्या समुद्राच्या किनारी ज्यावेळेस त्याच्या समोर एक मोठा अथांग समुद्र, लाल समुद्र होता, ज्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे त्याचा सगळ्यात मोठा शत्रू त्याच्या सर्व लोकांचा नाश करण्यासाठी फारो राजा संपूर्ण रथांनी घोड्यांनी त्याच्या मागे उभा होता. आमेन. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मोशेने आपल्या बळाने आणि पराक्रमाने त्यांच्यावर विजय मिळवला नसता. आमेन. मोशे जरी फारोच्या घरात वाढलेला होता, मोशेमध्ये युद्धाचं ज्ञान होतं, मोशेला संपूर्ण फारो राजाच्या घरामध्ये युद्ध कला मिळाली होती. परंतु त्या ठिकाणी मोशेला माहिती होतं माझ्या बळाने किंवा माझ्या पराक्रमाने मी या फारो राजाला आणि त्याच्या सैन्याला एकटा या सैन्यासमोर मी माझ्या लोकांना घेऊन त्यांच्या बरोबर मी लढू शकणार नाही. आणि मग त्याने आपला हात उंच केला. पवित्र शास्त्र सांगतं त्याने देवाला हाक मारली आणि कदाचित ज्यावेळेस त्याने हाक मारले असेल लोक त्याला म्हणत असतील की आता आपण वाचू शकत नाही. आणि तुम्ही पहा पवित्र शास्त्रामध्ये 14वा अध्याय जर तुम्ही काढून वाचला निर्गमाच्या पुस्तकामध्ये तर त्या ठिकाणी मोशेवर असा प्रसंग होता की मोशे आपल्या सर्व लोकांसमवेत त्या ठिकाणी मृत्यूच्या तोंडाशी उभा होता. समोरून येणार संपूर्ण अथांग समुद्राचं पाणी जे संपूर्ण त्या सैन्याला इस्रायल लोकांना त्या पाण्यामध्ये गडप करू शकत होतं. मागच्या साईडला येणारा फारोचं सैन्य रथाने, घोड्याने, तलवारीने सज्ज असं होतं जे फक्त गुलाम करून नेण्यासाठी त्यांच्यावरती हुकूमत गाजवण्यासाठी त्यांना दास्यामध्ये परत नेण्यासाठी अत्यंत क्रोधिष्ट परिस्थितीमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलं होतं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मोशेने देवाला हाक मारली पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वर म्हणाला हे युद्ध तुझं नाही मोशे, हे युद्ध माझं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं परमेश्वराने मोशेच्या बाजूने म्हणजे इस्रायल लोकांच्या बाजूने ते युद्ध केलं. आणि बायबल सांगतं महाबळाने परमेश्वराने त्याच्या महाभाऊने तो समुद्र दुभागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस समुद्र दुभागला ते पाणी ज्यावेळेस दोन्ही साईडला विभागलं गेलं, मध्ये ज्यावेळेस कोरडी भूमी झाली, इस्रायली लोक आणि मोशे त्या कोरड्या जमिनीवरून चालत त्या ठिकाणून परिस्थितीमध्ये त्या संकटामध्ये पार निघून गेले. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ते ज्यावेळेस निघून गेले त्या कोरड्या जमिनीवरून, त्यानंतर ते त्या समुद्राच्या पलीकडे पोहोचले. नंतर परमेश्वराने तेच पाणी पुन्हा ज्यावेळेस फारोचं सैन्य घोड्या रथांसह त्या ठिकाणी त्या समुद्रात आले, मध्य ठिकाणी आले, परमेश्वराने तेच पाणी पूर्वरत आणलं आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये शत्रूचा म्हणजे फारोच्या सैन्याचा परमेश्वराने नाश केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते कुणाच्या कल्पनेतही आलं नसेल. अशा प्रकारे आजही डिस्कवरी चॅनल किंवा इतर अनेक जे सगळ्या हिस्टोरिकल गोष्टी शोधणाऱ्या सगळे चॅनल्स आहेत किंवा कोणी संस्था आहेत, एनजीओएस, अशा ज्या एजन्सीज आहेत, त्यांनी शोधून काढलेलं आहे की अनेक प्रकारचे पुरावे त्या समुद्रामध्ये आजही उपलब्ध होतात आहेत. रथांची चाकं, अनेक प्रकारचे शस्त्र त्या ठिकाणी जमिनीवरती त्या समुद्राच्या खाली खोलीमध्ये ते आजही उपलब्ध होत आहे. आजही त्या ठिकाणी पुरावे सापडतात आहेत की संपूर्ण फारोचं सैन्य फारोसह त्या पाण्यामध्ये नष्ट करण्यात आलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अलौकिक सामर्थ्याने तुम्ही महाविजय होणार आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष देव मोशेच्या आणि इस्रायल लोकांच्या बाजूने लढला. प्रियानो, प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. माझ्या देवाला त्याच्या स्वतःच्या शक्तीवरती ते युद्ध आपल्याला जिंकून देण्याची इच्छा आहे. परंतु अनेक लोक जे ते स्वतःच्या शक्तीवर आज युद्ध जिंकण्याच्या तयारीत आहेत. ते लोक म्हणतात अनेक प्रकारे ते लोक स्वतःला गौरव मिळवण्याच्या माग आहेत आणि म्हणून अनेक लोक ज्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये देव त्या ठिकाणी त्याचा हात घालू शकत नाही, त्या ठिकाणी देव स्वतः येऊ शकत नाही. देव म्हणतो एक तर तू नाही तर मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की देव या परिस्थितीमध्ये संपूर्ण युद्ध, संपूर्ण परिस्थिती आपण देवाच्या हातामध्ये समर्पित केली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाला समर्पित व्हाल, आमेन, ज्यावेळेस तुम्ही यहोशाफाट राजाबद्दल ऐकाल, त्याच्यावरती चारी बाजूने सर्व युद्ध, त्या ठिकाणी सगळे लोक त्याच्यावर चालून आले आणि त्याच्यावरती प्रहार केला. त्यावेळेस यहोशाफाट राजा परमेश्वरासमोर त्या ठिकाणी जाऊन नम्र झाला आणि त्याने देवाला विनंती केली की प्रभू, आता मी या परिस्थितीत काय करू शकतो? या परिस्थितीमध्ये मी आता जिवंत राहू शकणार नाही. माझ्यावरती आलेल्या या संकटातून फक्त तू माझं जीवन वाचू शकतो. पवित्र शास्त्रात देवाने शत्रूंमध्ये गोंधळ निर्माण केला. देवाकडे अनेक प्रकारच्या योजना आहेत प्रियांनो, तुम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाकडे प्रत्येक वेळेस नवीन योजना आहे तुमच्यासाठी की तुम्ही कसं वाचावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवावर अवलंबून राहाल, तुम्ही देवाचा गौरव पाहाल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जर तू विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. आमेन. हालेलुया. जर तू विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. आमेन. हालेलुया. याच्यासाठी जर तुमचा स्कोर किती आलेला आहे आणि तुमच्या परिस्थिती कशी आहे, तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे, या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या मानव निर्मित आहेत. या दिवसांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो बातम्या तुमच्या कानावरती पडतात आणि ते सगळं सैतानी वातावरण तुमच्या मनाला अधिक खचवत आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहाल, ज्यावेळेस तुम्ही देवावर अवलंबून राहाल, देव म्हणेल तू माझा गौरव पाहणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा परिस्थितीत ज्यावेळेस तुम्ही देवाला म्हणाल प्रभू तू माझा परमेश्वर आहे जो माझं संरक्षण करू शकतो, त्यावेळेस तुम्ही त्याच्या सामर्थ्याने सुरक्षित राहाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून यावेळेस जे तुम्ही मला पाहताय, जे तुम्ही देवावर विश्वास ठेवताय, देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न करताय, मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्यावरती त्याची कृपा दृष्टी करणार आहे. हालेलुया. आणि ऑलरेडी देवाने त्याचा पवित्र हात तुमच्याकडे केलेला आहे. त्याने त्याचा हात आखूड केलेला नाही प्रियांनो. त्याने त्याची दया त्याने आवरून धरलेली नाही. प्रभू दयाळू आणि कृपाळू आहे. या परिस्थितीमध्ये फक्त तुमच्या मुखातून निघणं गरजेचं आहे की प्रभू तू माझा एबेनेझर आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात आवडतं माझं कॅरेक्टर आहे, जर तुम्ही पाहिलं तर याकोब नावाचं, ज्याच्या जीवनामध्ये त्याच्या अशक्तपणामुळं त्याच्यामध्ये असलेल्या सर्व ज्या गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की तो स्वतःच्या बळावरती आपल्या कुटुंबामध्ये मोठा होण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याच्या घरामध्ये त्याने जो वडिलांचा जो आशीर्वाद तो मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्या परिस्थितीमधून तो वाईट आणि वाईटच त्याच्या जीवनामध्ये आलं. जर तुम्ही याकोबाचं जीवन पाहिलं, त्याला त्याच्या मम्मीने रिबेकाने त्याला मदत केली आणि मग इसाकाकडून त्याला आशीर्वाद मिळाले. एसावाचे सगळे आशीर्वाद याकोबाने चोरले, परंतु त्या चोरलेल्या आशीर्वादांवरती याकोब आशीर्वादित झाला नाही. आमेन. हालेलुया. उलट अर्थी त्याला 7 आणि 7 असे 14 वर्ष त्याच्यावरती त्याच्या मामाने राज्य केलं, त्याला गुलामीत ठेवलं, त्याला नोकर बनवून ठेवलं. वास्तविक पाहता ज्यावेळेस तो आईच्या उदरामध्ये होता, त्याच वेळेस परमेश्वराने सांगितलं होतं की मी त्याला निवडलेलं आहे, मी त्याला आशीर्वादित करणार आहे. परंतु स्वबळावरती त्याने तो विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. आमेन. हालेलुया. तुम्ही जर ती स्टोरी वाचाल तर तुम्हाला अत्यंत त्या ठिकाणी स्पर्श होईल. या परिस्थितीमध्ये कधीही याकोब बनण्याचा प्रयत्न करू नका. परंतु ज्या परिस्थितीमधून याकोब त्या ठिकाणी 14 वर्ष त्रासामध्ये अडकला, त्याचं कारण होतं त्याने स्वबळ स्वबुद्धी त्या ठिकाणी लावली. आमेन. हालेलुया. त्याने एसावाला फसवलं, त्याने आपल्या भावाला फसवलं आणि त्याचा वडीलपणाचा अधिकार स्वतः
हाताकडे घेतला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाहाल की तो कशा प्रकारे संकटातून संकटात पडला गेला. आमेन. शेवटपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःख राहिलं आणि मग पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस 14 वर्षानंतर देवाने त्याला आशीर्वादित केलं, देवाने त्याला त्या ठिकाणी बाहेर काढलं, तो देवाला ज्यावेळेस समर्पित केला आणि प्रभूला त्याने दिलेलं वचन त्याने पूर्णपणे पाळलं. पवित्र शास्त्र सांगतं मग देवाने याकोबाला इस्रायलमध्ये परावर्तित केलं. देवाने त्याला बदलून टाकलं. देवाने त्याचं नाव बदललं. याकोब म्हणजे सप्लांटर म्हणजे फसव्या. परंतु ज्यावेळेस देवाबरोबर तो राहिला, देवाबरोबर रात्रभर त्याने झोपी गेली, त्याने प्रार्थना केली आणि प्रभूला म्हणाला प्रभू मी तुला पाहिल्याशिवाय सोडणार नाही. याचा अर्थ त्याने प्रार्थना केली आणि तो देवावर अवलंबून राहिला. बळाने नाही, पराक्रमाने नाही, बुद्धीने नाही, त्याने स्वतःला समर्पित केलं. तो प्रभूच्या पायाशी बसला. रात्रभर त्याने झोपी गेली आणि मग पहाटे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. पवित्र शास्त्र सांगतं देव त्याला म्हणाला आजपासून तुला कोणी याकोब म्हणणार नाही, तुला इस्रायल म्हणतील. पहा परमेश्वराने त्याच्या आत्म्याद्वारे कार्य सिद्धीस नेलं आणि पुन्हा त्या इस्रायलला म्हणजे परमेश्वराने याकोबाला पुन्हा आपल्या स्वदेशामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी स्थापित केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळ्या संकटाच्या परिस्थितीमध्ये स्वबळाचा वापर करू नका, स्वज्ञानाचा वापर करू नका. तर रोज सकाळी उठून प्रभूला म्हणा प्रभू मी तुला समर्पित होतो, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर, मी माझ्या जीवनामध्ये तुझी इच्छा स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या संपूर्ण हृदयापासून सकाळी हात उंच करून त्याला म्हणा प्रभू मी तुला समर्पित होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बळाने नाही, माझ्या शक्तीने नाही, माझ्या इम्युनिटी पॉवरने मी वाचणार नाही, मला फक्त तुझ्या पवित्र हाताची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कितीही अशक्त असा, तुम्ही कितीही तुमच्यामध्ये इम्युनिटी पॉवर कितीही कमी असू दे, तुमच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती कितीही अशक्त असू दे, तरी देखील तुम्ही महाविजय होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव तुमच्या बाजूने युद्ध करणार आहे. परमेश्वर तुम्हाला महाविजय करून देणार आहे. त्याचा आत्मा तुमच्याद्वारे कार्य सिद्धीस देणार आहे. प्रेज द लॉर्ड. 2 कोरिंथियन्स चॅप्टर नंबर 7 वर्स 7 काढून त्या ठिकाणी वाचा. पहा. हालेलुया. 2 कोरिंथियन्स त्याचा 7वा अध्याय 7वं वचन काढून वाचा. दुसरा कोरिंथियन्स त्याचा 7वा अध्याय 7वं वचन. एव्हरीबडी ओपन युअर बायबल. यावेळेस आपलं बायबल उघडा. थँक यू फादर. हालेलुया. हालेलुया. थँक यू लॉर्ड. रिबांदे सेकोरिया थराबरियाला रबा. थँक यू लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. रिबांदे खालामा शांता. 1 कोरिंथियन्स चॅप्टर नंबर Hallelujah. Hallelujah. Sorry. 1 Corinthians chapter number 6 verse 17. 17 वचन. जो प्रभूला जडला तो प्रभू एक आत्मा आहे. आमेन. हालेलुया. जो प्रभूला जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही प्रभूशी संलग्न राहताल, तुम्ही ज्यावेळेस प्रभू बरोबर चालाल, त्यावेळेस प्रभूचा आत्मा आणि तुम्ही एक होताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बळावर नाही, पराक्रमावर नाही, तर देवाच्या आत्म्यावरती हे कार्य सिद्धीस जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही प्रभू बरोबर जडून राहाल, बायबल सांगतं पहा, जो प्रभूला जडला तो प्रभू एक आत्मा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. जो प्रभूला जडलेला आहे, जो प्रभू बरोबर चाललेला आहे, आमेन, ज्याने प्रभूला धरून आपलं जीवन समर्पित करून चालवलेलं आहे, तो प्रभूशी एकरूप झालेला आहे आणि म्हणून प्रभूचा आत्मा आता त्याच्याद्वारे कार्य सिद्धीस नेणार आहे. आमेन. हालेलुया. निर्गमाचा आपला स्तोत्र संहिता त्याचा 20वा अध्याय 4थ्या वचनामध्ये लिहिलंय, परमेश्वर तुझे मनोरथ आणि संकल्प सिद्धीस देणार आहे. आमेन. बायबल सांगतो तो तुला दीर्घायुष्य देतो आणि तृप्त करतो. परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देऊन तृप्त करणारा परमेश्वर आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून यावेळेस संपूर्ण हृदयापासून प्रभूला म्हणा प्रभू मी तुला जडलेलो आहे. आमेन. हालेलुया. जर तुम्ही जगाशी एकरूप होताल तर पवित्र शास्त्रामध्ये त्याच्या पूर्वीचे 2 वचन आपण वाचूया. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही का?
मी ख्रिस्ताचा अवयव नेऊन ते कसबीनी जे अवयव करावेत का? असे नो, जो कसबीनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही का? आमेन. कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. आमेन. हालेलुया. कसबीन म्हणजे या जगाच्या सर्व गोष्टींविषयी देव म्हणतो की जर तुम्ही या जगाच्या गोष्टींशी एकरूप झाला तर तुम्ही आणि ते एक होतात आणि मग तुमच्या बळाने पराक्रमाने तुम्ही युद्ध कराल. पण जर तुम्ही प्रभूला जडून राहाल, तुम्ही देवावर अवलंबून राहाल, बायबल सांगतं जो प्रभूला जडला तो प्रभू एक आत्मा आहे. आमेन. म्हणा बलाने नाही, पराक्रमाने नाही, आत्म्याने कार्य सिद्धीस जाणार आहे. आमेन. आणि म्हणून मी प्रभूला जडून राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याकोब कधी महाविजय झाला नसता जर त्याने स्वतःच्या बळावरती त्या मामाच्या घरामध्ये लाबानाच्या घरामध्ये राहून त्याला मोठं करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु त्याने देवाला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि तो पुन्हा त्याने बेथेल येथे स्वतःला घेऊन आला. त्याने वाटेमध्ये प्रार्थना केली, एकटा प्रभूशी बसला, तो प्रभूला जडला आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला आणि त्याच्या जीवनामध्ये जे कार्य होतं ते सिद्धीस गेलं. देव आज तुम्हाला त्याच्या आत्म्याने तुमचं कार्य सिद्धीस देणार आहे. तुमचे मनोरथ आणि संकल्प देव सिद्धीस देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही स्वप्न पाहिलेले, जे तुम्ही ठरवलेलं आहे ते देव तुमच्यासाठी पूर्ण करणार आहे. या परिस्थितीमध्ये देवावरती जास्तीत जास्त अवलंबून राहून जास्तीत जास्त उपास प्रार्थनेद्वारे देवाला समर्पित होऊन महाविजय होण्याचं या ठिकाणी मी तुम्हाला संदेश देतो. जसं तुम्ही आज हा संदेश स्वीकारता, प्रभूला जडले जाल, प्रभूचा आत्मा तुम्हाला महाविजय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सगळेजण डोळे बंद करू. देवाचा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरणार आहे. थँक यू जीसस. हालेलुया. देवाने आजपर्यंत तुम्हाला जिवंत ठेवलाय, श्वास तुमच्यामध्ये ठेवलेला. त्याला म्हणा प्रभू तू माझा एबेनेझर आहेस. प्रेज द लॉर्ड. याकोब म्हणाला प्रभू तू माझा एबेनेझर आहेस. एबेनेझर म्हणजे प्रभू तू आजपर्यंत मला सुरक्षित ठेवलेला आहेस. आमेन. हालेलुया. तो प्रभूला म्हणाला प्रभू तू माझा एबेनेझर आहेस प्रभू. थँक यू जीसस. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से, पूरे मन से आराधना, पूरे मन से आराधना, आराधना, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से, प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से, पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं, आराधना, आराधना,
सहारा मेरा, अब तक तू सहारा मेरा, पूरे मन से आराधना, पूरे मन से प्रेम भी करूं, आराधना 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 आराधना. आपले हात उचलून प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझी आराधना करतो, प्रभू मी तुला समर्पित होतो, तू माझा एबेनेझर आहेस प्रभू. Not by the power, not by the, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्धी जाणारा प्रियानो, प्रभूचा अभिषेक तुम्हाला या युद्धामध्ये महाविजय करणार आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे. आपल्या संपूर्ण हृदयाने म्हणा, प्रभू मी तुझ्यावरती प्रेम करतो देवा. प्रभू येशू मी तुझी आराधना करतो. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेलं आहे. संपूर्ण अंतःकरणापासून देवाला हात मारायला येतो. इमानदार शेतकरी आंधळे वेडी आला बाबा, म्हणा प्रभू मी तुला समर्पित येतो. Thank you Jesus. Hallelujah. Hallelujah. जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी आहे, तुम्ही स्वतः आजारी आहात, प्रभूला म्हणा, प्रभू तू माझा एबेनेझर आहेस, तू मला आजपर्यंत सांभाळलेलंस, तू माझं संरक्षण आहेस प्रभू, तू माझं कवच आहेस रे बाप्पा, तू माझा गड आहेस, तू माझा वृक्ष दुर्ग आहेस. आणि प्रभू तुमचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिले. आपले हात उंच करून त्याला समर्पित व्हा प्रियानो. प्रभूचा हात तुमच्यावरती येतो आहे. आपले गुडघे टेकून प्रभूला म्हणा, प्रभू मी तुला समर्पित होतो. माझ्या बळाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या इम्युनिटीने नाही प्रभू, परंतु तुझ्या आत्म्याने माझा जीव वाचणार आहे. कारण पवित्र शास्त्र सांगतं दे बाप्पा, तुझं वचन जीवन आणि आत्मा आहे प्रभू. हा यावेळेस संपूर्ण हृदयापासून त्याचा आत्मा स्वीकारा प्रियानो. म्हणा प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचा आम्ही स्वीकार करतो, कारण त्या आत्म्याद्वारे मी महाविजय होणार आहे. बायबल सांगतो जो प्रभूला चढलेला, प्रभूचा आत्मा आणि तो एक आहे. हालेलुया हालेलुया. प्रभूचा आत्मा तुम्हाला महाविजय करतोय प्रियानो. देवाचा अभिषेक तुमच्यावरती उतरून आलेला, कुठल्या प्रकारचा व्याधी तुमचा नाश करू शकणार नाही. क्लेम करा, घोषित करा, कारण बायबल सांगतं मत्तेयाचा 8 अध्याय 17 वचनामध्ये लिहिलाय, त्याने आमचे व्याधी आणि आमचे आजार त्या खांबावरती वाहून नेलेला आहे. त्याने सगळे आजार, सर्व व्याधी स्वतः त्या खांबावर वाहून नेलेला आहे. आणि यावेळेस जसं तुम्ही घोषित करा, तुमचे संपूर्ण व्याधी, सगळे आजार तो स्वतः खांबावरती घेऊन जाईल प्रियानो. थँक यू जीसस. ऑलरेडी त्याने 2000 वर्षापूर्वी तुमच्यासाठी फटके खाल्लेला आहे. आणि म्हणून या आरोग्याच्या सभेमध्ये मी घोषित करतो, जे लोक या ठिकाणी आजारी मला पाहतात, प्रभू येशूच्या नावामध्ये ते बरे होतील. सर्व आजार येशूच्या नावामध्ये निघून जाते. स्पिरिट ऑफ व्हायरस आय रिब्यूक इन द नेम ऑफ जीसस. Spirit of spondylitis, blood pressure, cancer, I command in the name of Jesus. अंधत्वाचा आत्मा, मोतीबिंदूचा आजार, आर्थरायटिक्स येशूच्या नावात निघून जाईल. एपिलेप्सी, फिट येण्याचा विकार निघून जाईल येशूच्या नावामध्ये. हालेलुया हालेलुया हालेलुया. ब्रदर अनिल गायकवाड साठी प्रेयर रिक्वेस्ट या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. मी प्रार्थना करतो यावेळी संपूर्ण चर्च मिळून त्या ब्रदरांसाठी प्रार्थना करतील. हे माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही अनिल गायकवाड साठी प्रार्थना करतो दे बाप्पा. प्रभू त्या भावाचा जीव आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपवतो. त्याचं तारण कर प्रभू. तू आरोग्य दाता आहेस परमेश्वरा. त्यांना आरोग्य दे लॉर्ड. आय डिक्लेअर अँड डिक्री इन द नेम ऑफ जीसस. जे लोक या ठिकाणी प्रेयर रिक्वेस्ट सेंड करतात, प्रभू त्यांचा पूर्ण विश्वास आहे की ते बरे होतील. आणि प्रभू त्यांच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत गौरव तुझा प्रकट कर दे बाप्पा. नाव आता या क्षणाला देवाचा अभिषेक तुम्हाला स्पर्श करतोय. देवाचा आत्मा तुमच्याद्वारे कार्य करतोय. तुम्ही महाविजय होणार आहेत. हालेलुया. तुम्ही स्वतः समुद्र दुभावू शकत नाही,
तुमचं संकट तुम्ही दूर करू शकत नाही, कारण मनुष्य हा मातीने बनलेला आहे, परंतु देवाचा आत्मा आपल्यामध्ये देण्यात आलेला आहे. प्रियांनो, बायबल सांगतो, पौल म्हणतो की या मातीच्या भांड्यामध्ये देवाने अद्भुत अशी शक्ती दिलेली आहे, देवाचा आत्मा याच्यामध्ये राहतो. बायबल सांगतं, जो प्रभूला चढला तो आणि प्रभूचा आत्मा एक आहे, आणि त्या आत्म्याने तुम्ही जिवंत राहाल. प्रियांनो, या संपूर्ण हृदयाने त्या आत्म्याला समर्पित व्हा. म्हणून म्हणा, प्रभू तुझ्या आत्म्याने माझं जीवन सिद्धीत जाऊ दे. हालेलुया, हालेलुया. एव्हरी टाइप ऑफ डिस्टर्बन्स, सगळ्या प्रकारचं मनात येणारे सर्व अडखळणं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये निघून जाते. सगळ्या प्रकारची भीती येशूच्या नावामध्ये निघून जाईल. हालेलुया. चेस्ट पेन, छातीतलं दुखणं, सगळ्या प्रकारचा दबाव येशूच्या नावामध्ये निघून जाईल. हालेलुया, हालेलुया. रिसीव युअर हिलिंग. या क्षणाला आपलं आरोग्य स्वीकारा. संपूर्ण हृदयापासून म्हणा, प्रभू मी माझं आरोग्य स्वीकारतो. रिसीव युअर ब्लेसिंग. तुमचे आशीर्वाद स्वीकारा. कन्फेस युअर ब्लेसिंग. यावेळेस म्हणा, प्रभू येशूच्या नावामध्ये मी माझे आशीर्वाद स्वीकारतो. रिसीव युअर ब्लेसिंग राइट नाउ. रिसीव युअर हिलिंग. Receive your deliverance right now in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सुटका स्वीकारा. प्रियांनो, मला येशूच्या नावामध्ये स्वीकारतो. मला प्रभू येशूच्या नावामध्ये मी आरोग्य स्वीकारतो. मला मी प्रभू येशूच्या नावामध्ये आरोग्य स्वीकारतो. हालेलुया. कारण त्याने माझ्यासाठी स्तंभावर मरण स्वीकारलेलं आहे. मी जीवन येशूच्या नावामध्ये स्वीकारतो. हालेलुया. रिसीव लाईफ इन द नेम ऑफ जीसस. प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य तुमच्यावर येतंय. प्रियांनो, हालेलुया, हालेलुया. गॉड प्रोटेक्ट युअर फॅमिली. देव तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करणार आहे. प्रभू तुमच्या धंद्याला, तुमच्या पैशाला बरकत देणार आहे. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू मला समृद्ध करणारा तू परमेश्वरच. आपले हात उंच करून म्हणा, प्रभू माझ्या बळाने नाही, पराक्रमाने नाही, तुझ्या आत्म्याने कार्य सिद्धीस जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या बरोबर सगळेजण म्हणतील, प्रभू येशू मी तुला समर्पित होतो. लॉर्ड आय डेडिकेट माय सेल्फ टू यू. म्हणा, प्रभू मी माझ्या स्वतःला समर्पित करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गॉड ब्लेस यू. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला समर्पित कराल, तुम्ही स्वतः नाही, देवाचा आत्मा तुमच्याद्वारे कार्य सिद्धीस नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक देवाच्या आजच्या वचनाद्वारे आशीर्वादित झालेले आहेत, कारण त्यांना माहितीये जोपर्यंत ते देवाला समर्पित होत नाही तोपर्यंत देव काहीच करू शकत नाही. जर आज तुम्ही देवाला समर्पित झालेला आहे तर आज इथून पुढे आजच्या क्षणापासून देव तुमच्या बाजूने युद्ध करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून यावेळेस आपण देवाचे आभार मानूया, देवाची स्तुती करूया. ज्यांना ऑफरिंग द्यायचं ते ऑफरिंग देऊ शकतात. यावेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. स्तुती हो द्या त्याला येशूला, स्तुती हो द्या त्याला येशूला, स्तुती हो द्या त्याला येशूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, स्तुती हो द्या त्याला. गौरव द्या त्याला येशूला, गौरव द्या त्याला येशूला, गौरव द्या त्याला येशूला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू, गौरव द्या त्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू
पुन्हा आपण उद्या सकाळी 11:30 वाजता प्रभूच्या वचनासाठी त्याची आराधना करण्यासाठी एकत्र येणार आहे. देवाची उपस्थितीमध्ये राहा, देवावर अवलंबून राहा, सतत म्हणत राहा, प्रभू मी नाही तू युद्ध करतोय माझ्यासाठी. आणि देवाची कृपा तुमच्यावरती दिवसेंदिवस वाढत राहील. यावेळेस देवाची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.